अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव रोड आनंदा मनोरंजन नगरी चौपाटी या ठिकाणी हायजीन फर्स्ट संस्थेच्या वतीनं हायजीन सिटी माहिती फलकाचं वाटप करण्यात आलंय। बुरुडगाव रोड आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटीमध्ये हायजीन सिटी माहिती फलकाचं वितरण। स्वच्छ अन्न निरोगी नागरिक घडवण्यासाठी हायजीन फर्स्ट संस्थेचा अभिनव उपक्रम। हायजीन सिटीच्या माध्यमातून चवीसोबतच आरोग्याचीही हमी मिळते, माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांचं प्रतिपादन। नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे, तसंच खाद्य व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं हायजीन फर्स्ट संस्थेच्या वतीनं बुरुडगाव रोड येथील आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हायजीन सिटी माहिती फलकाचं वितरण करण्यात आलं। या उपक्रमातून खाद्यपदार्थ व्यावसायिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत ग्राहकांमध्येही आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली। यावेळी माजी नगरसेविका शीतलताई संग्राम जगताप यांच्या हस्ते माहिती फलकाचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमास हायजीन फर्स्ट संस्थेच्या संस्थापिका वैशाली गांधी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, वैशाली मुनोत तसंच आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटीतील खाद्य व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी नगरसेविका शीतलताई जगताप म्हणाल्या की हायजीन फर्स्ट संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला हायजीन सिटी उपक्रम शहराच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे देऊन ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे। नागरिक जे अन्न खातात ते स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असणं गरजेचं आहे। स्वच्छतेच्या माध्यमातूनच निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकते। त्यापुढे म्हणाल्या, हायजीन सिटीच्या माध्यमातून केवळ चवीचा विचार न करता आरोग्यालाही प्राधान्य दिलं जाते। संस्थापिका वैशाली गांधी यांनी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील हॉटेल्स, चौपाटे आणि खाद्य स्टॉल्सवर जाऊन स्वच्छतेबाबत सातत्यानं जनजागृती केली। त्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून अनेक खाद्य व्यावसायिक स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत। आपल्या अहिल्यानगरच्या खाऊ चौपाटीवर विशेष करून वैशाली गांधी यांच्या अंतर्गत हायजीन सिटी ही संस्थेच्या अंतर्गत चळवळ चालू आहे। त्या चळवळीच्या मार्फत आपले जे चौपाटीवर खाऊ गल्ली म्हणून अहिल्यानगरमध्ये प्रसिद्ध आहे, त्या खाऊ गल्लीतील व्यावसायिकांना हायजीन आपला जो व्यवसाय हा हायजीन कसा ठेवायचा आणि कोणत्या पद्धतीने आपल्या ज्या व्यवसायामध्ये स्वच्छतेकडे जाण्याचा मार्ग असेल किंवा आपण जे पदार्थ खातो, जी भांडी वापरतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे पाणी वापरतो ते पाणी आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का, आणि ते जर योग्य असेल तर येणारे कस्टमर असतील, ग्राहक असतील, त्यांच्या आरोग्याची काळजी ही आपल्या व्यवसायातून होत असतील। ज्या ठिकाणी खाल्ल्यानंतर सवयीप्रमाणेच आरोग्य व्यवस्थित राहतं, त्या ठिकाणी परत एकदा कस्टमर विचार करतं किंवा ग्राहक विचार करतो की पुन्हा जायला पाहिजे की नको। मला असं वाटतं प्रत्येक व्यावसायिकांनी जर हायजीन सिटीचा चळवळीचा लाभ घेतला तर त्या लाभेद्वारे जे आपले नियम असतात त्या नियमाचा जर उपयोग केला तर प्रत्येक ग्राहक हा आपल्या अहिल्यानगरचा सुखी राहील आणि सुखीबरोबर उत्तम आरोग्य जे आपल्या अहिल्यानगरमध्ये आमदार संग्रामभाई जगताप यांच्यामार्फत जी स्वच्छतेची मोहीम आपण बघतो ती कायम कार्यरत असते, तसंच ही हायजीन मोहीम म्हणजे आपल्या शरीराची मोहीम आणि स्वच्छता मोहीम म्हणजे आपल्या परिसराची मोहीम, जसे हे दोन्ही जर बॅलन्सिंग झालं तर मला असं वाटतं आपल्या अहिल्यानगर आरोग्याबाबतीत पण आणि स्वच्छता बाबतीत पण नंबर 1चं बक्षीस घेतल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी उपस्थित वैशाली ताई असतील, प्रकाशजी भागानगरे साहेब असतील, या सगळ्यांचं तसंच या व्यवसायात ज्यांनी पुढाकार घेतला ते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। धन्यवाद। आमदार संग्राम जगताप यांनी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तर वैशाली गांधी यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित स्वच्छतेच्या सवयी रुजवण्याचं काम केलंय। संस्थापिका वैशाली गांधी म्हणाल्या की हायजीन फर्स्ट हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून अहिल्यानगर शहरामध्ये राबवला जातोय। सुरुवातीच्या काळामध्ये खाद्य व्यावसायिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र सातत्य, चिकाटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून परिस्थिती बदलली आहे। अनेक खाद्य विक्रेते स्वच्छतेचे नियम पाळत असून ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहेत। त्या म्हणाल्या की अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणं ही काळाची गरज आहे। दूषित पाणी, अस्वच्छ भांडी आणि आरोग्य साठवण यामुळं अनेक आजार उद्भवतात। हायजीनचे नियम पाळण्यासाठी मोठा खर्च लागत नाही, तर फक्त सवयींमध्ये बदल करण्याची गरज असते। ग्राहकांनी केवळ पदार्थाची चव पाहू नये, तर त्या ठिकाणची स्वच्छताही तपासावी। स्वच्छतेची संस्कृती निर्माण झाली तर नागरिकांचे आरोग्य आपोआप सुधारेल।
शहरामध्ये राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी पुढाकार घेऊन आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटी इथं हायजीन सिटी उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. सर्व व्यावसायिकांचे आभार मानते आणि जो माझा उपक्रम आहे मागील 10 वर्षापासून हायजीन फर्स्ट फूड हायजीनवर जे सोशल वर्क करते. सुरुवातीला मी ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचं महत्त्व सांगायचे त्यावेळेस त्या गोष्टी काही प्रमाणात तुमच्याकडनं होत नव्हत्या, पण हळूहळू तुम्ही सातत्य त्याच्यामध्ये दाखवलं. माझे जे नियम आहेत त्याचं तुम्ही अनुकरण करायला लागले आणि थोडा करून तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही बदल केला. ॲल्युमिनियमचे बरेचसे भांडी होती ती बदल केली, त्याच्यामध्ये स्टील आणलं. तुम्ही ॲप्रन वापरायला लागले, कॅप्स वापरायला लागले, कारण की अन्नपदार्थ बनवताना आणि तो लोकांपर्यंत जाताना ती जी प्रोसेस असते त्यामध्ये स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं असतं. दूषित अन्न आणि दूषित पाण्यातूनच बरेचसे आजार होत असतात आणि ह्या आमचे जे हायजीनचे नियम आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला थोड्या सवयी बदलायच्या आहेत. तिथे खर्च कुठला वाढत नाही, फक्त सवय बदलली तर तुमच्या व्यवसायावर नक्कीच चांगला परिणाम होतो आणि ग्राहकांचं आरोग्य सुधारतं. तर त्याचंच एक नवीन पुढचं पाऊल म्हणून प्रत्येक ग्राहकाला माहिती व्हावं की ही गाडी हे स्वच्छतेचे नियम पालन करते. ह्याचा दोन्ही साईडनी परिणाम होतो. व्यावसायिक ग्राहकांनाही कळतं की आपण कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, फक्त टेस्ट आणि तिथली ॲम्बियन्स न पाहता त्यांच्या प्रोसेसमध्ये पण स्वच्छता आहे का हे ग्राहकांनी पण पाहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस असा बोर्ड लागतो तर तो व्यावसायिक पण एक जबाबदार बनतो की आपण ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे. तर आमचा हायजीन सिटीकडचा जो मानस आहे की प्रत्येक ग्राहक हा सुरक्षित राहायला पाहिजे आणि प्रत्येक व्यावसायिकांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म एक चांगल्या वातावरणातच ते सर्व झालं पाहिजे. तर अशा या उपक्रमास भागानगरे साहेबांचं तर मला नेहमी सहकार्य असतंच. भैयांनी तर पहिल्या दिवसापासून मला खूप चांगलं सहकार्य केलं आणि आज शीतलताई ह्या माध्यमातून ह्या उपक्रमासाठी इथे उपस्थित राहिल्या. तर हायजीन परिवारातर्फे मी त्यांचंही खूप मनापूर्वक आभार मानते. आणि प्रत्येक जणांना माझं एकच म्हणणं आहे की आपण पार्टी ज्यावेळेस बुक करतो त्यावेळेस एकच म्हणतो की तुम्ही रेट कशी द्याल, सर्व्हिस कशी द्याल आणि टेस्ट कशी द्याल, पण प्रत्येकजण हेच विचारा की माझी फॅमिली तिथे जेवणार आहे, तुम्ही किचन स्वच्छतेचे नियम पाळता का. तर त्या माध्यमातून खऱ्या ह्या चळवळीस चांगलं सहकार्य मिळेल आणि तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करावी, ॲम्बियन्स चांगला ठेवावा. घरी तुमचं प्रिपरेशन घरी होतं तर तुम्ही घरचेही पदार्थ सगळे झाकून ठेवावे, पाण्याच्या टाकीपासून सगळी स्वच्छता ठेवावी, हेच मी आवाहन प्रत्येकास करेन. धन्यवाद. शहरातील इतर हॉटेल व्यावसायिक, फास्ट फूड स्टॉल चालक आणि चौपाटी व्यावसायिकांनाही या उपक्रमाचं अनुकरण करावं असं आवाहन त्यांनी केलं. नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की वैशाली गांधी यांनी हायजीन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावं यासाठी सुरू केलेला हायजीन सिटी उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या मोहिमेला आता शहरातील खाद्य व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटीतील सर्व खाद्य व्यावसायिकांनी हायजीन सिटी माहिती फलक लावून स्वच्छतेबाबत आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. या माहिती फलकामुळं ग्राहकांनाही स्वच्छ अन्नपदार्थ, सुरक्षित खाद्य पद्धती आणि आरोग्यदायी सवयींबाबत माहिती मिळणार आहे. स्वच्छता आणि आरोग्य यांचा थेट संबंध असून या उपक्रमामुळं नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हायजीन फर्स्ट संस्थेच्या या उपक्रमामुळं खाद्य व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजत असून स्वच्छ अन्न, निरोगी जीवन हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचत आहे. आनंदधाम मनोरंजन नगरी चौपाटी इथं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे. आपल्या आनंदधाम चौपाटी मनोरंजन नगरी या ठिकाणी आज ज्यांच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये हायजीन फर्स्ट ही चळवळ सुरू झाली, अशा या हायजीन फर्स्ट या संस्थेच्या संचालिका संस्थापक अध्यक्षा सौ वैशालीताई गांधी, त्याचबरोबर या नगर शहरात ज्यांच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये एक स्वच्छतेचं मोठं काम सुरू झालेलं आहे. स्वच्छ नगर, सुंदर नगर, हरित नगर ही संकल्पना घेऊन जे या शहरामध्ये अहोरात्र परिश्रम करत आहेत, अशा आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप, त्याचबरोबर एक महिलांमध्ये या स्वच्छतेच्या बाबतीत एक चांगली चळवळ त्यांच्या माध्यमातून उभी राहिली
अशा आपल्या अहिल्यानगर शहराच्या माजी नगरसेविका सन्माननीय शीतलताई जगताप यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी आनंदधाम चौकटी या ठिकाणी जे सर्व व्यावसायिक आहेत तर त्या व्यावसायिकांना एक मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी वैशालीताई गांधी असतील, शीतलताई असतील, त्यांना या हायजीन फर्स्टच्या बाबतीत त्याचं महत्त्व समजून सांगणार आहे की आपल्या व्यवसायात ही जर आपण गोष्ट पाळली, स्वच्छता पाळली तर त्याचा धंद्यावर देखील एक चांगला सकारात्मक प्रतिसाद या माध्यमातून मिळत असतो आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आता व्यावसायिकांनी सुद्धा या ठिकाणी ही चळवळ सुरू होत असताना, हा व्यवसाय करत असताना आपण जर या हायजीन फर्स्टची जी चळवळ आहे त्यांनी ज्या ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या असतील, काही नियम असतील, काही अटी असतील, याचा जास्तीत जास्त 100% आपण उपयोग आपल्या रोजच्या व्यवसायात आणावा की ज्या माध्यमातून आता नगरकरांची एक अशी भावना झालेली आहे की ज्या ठिकाणी हायजीन फर्स्ट याचं फलक असेल, याचं सूचना फलक असेल तर त्या ठिकाणी या शहरातील नागरिक येण्यासाठी, या ठिकाणचे पदार्थ खाण्यासाठी एक प्राधान्य देत असतात. अशी एक चळवळ या शहरात चालू झालेली आहे आणि जिथं जिथं हायजीन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला एक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या सूचनांचं पालन करतो तर त्याचा उपयोग या ठिकाणी आपल्याला या उद्योग व्यवसाय वाढीसाठी होत असतो आणि म्हणून सगळ्यांनी या माननीय आमदार संग्राम भैया जगताप असतील, शीतलताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शहराची स्वच्छता मोहीम, हायजीन फर्स्टची मोहीम चालू आहे. त्याला आपण सगळ्यांनी मनापासून प्रतिसाद द्यावा आणि आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी असणाऱ्या या प्रयत्नात सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो. यानंतर या संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी या शहरात चळवळ चालू केली अशा वैशालीताई गांधी. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.